झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि वळतोय नागपूरच्या बातमीकडे। नागपुरात ब्लू फिल्म तयार करून विकणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश झालाय। आरोपीने स्वतःच्या पत्नीचाही अश्लील व्हिडिओ केल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आलाय। हे ब्लू फिल्मचं आंतरराष्ट्रीय रॅकेट असावं असा देखील संशय व्यक्त करण्यात येतोय। नागपूरच्या जैताळा भागातील याच बंगल्यात मुलींचे आणि महिलांचे अश्लील व्हिडिओ काढले जायचे। गेल्या 2 वर्षांपासून हा उद्योग सुरू होता। या प्रकरणी धर्मेंद्र जैन या आरोपीला अटक करण्यात आली आहे। गीता इंजिनिअरिंग कॉर्पोरेशन नावाची कंपनी धर्मेंद्रच्या नावावर असली तरी त्याचा खरा व्यवसाय ब्लू फिल्म काढण्याचाच असल्याचं समोर येत आहे। आजवर त्यानं अनेक महिला मुलींचे अश्लील व्हिडिओ केले। थक्क करणारी गोष्ट म्हणजे त्यानं आपल्या पत्नीचाही अश्लील व्हिडिओ तयार केला आणि विकला। एक वीडियो तो 50,000 रुपयांना विकत असल्याचा गौप्यस्फोट वीडियो बनाए हुए हैं जो हाइड करके रखे थे। बट लकीली मुझे वो वीडियोस और उनके वीडियोस देखने मिल गए, तो मैंने फिर उनसे पूछा कि भाई ये सब क्या है, तो वो बोले इन सब से मुझे कमाई होती है, 50-50 हजार रुपए एक वीडियो के मिलते हैं मुझे। धर्मेंद्र पत्नीला मारहाण करत असे। त्यानं आपला जीव घेण्याचाही प्रयत्न केल्याचा पत्नीचा आरोप आहे। तसंच सुरुवातीला पोलिसांनीही आपल्या तक्रारीची दखल घेतली नसल्याचं तिचं म्हणणं आहे। अखेर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दाद मागितल्यानंतर कारवाईला सुरुवात झाल्याचं तिनं सांगितलं। या प्रकरणी धर्मेंद्रला अटक करण्यात आली असून त्याच्या कम्प्युटरसह अन्य साहित्य जप्त करण्यात आलंय। या रॅकेटमध्ये आणखी कुणाच्या सहभागाबाबतही तपास करण्यात येतोय। लॅपटॉप जप्त आहे आणि एक सीडी दिलेली आहे, त्याच्यात काही चित्र आहे, अश्लील चित्र आहे। तर त्या अनुषंगाने तपास करतोय आणि कोणी व्हिक्टीम असेल तर त्याचा शोध घेऊन यावरती कार्यवाही करत आहोत। हे अश्लील व्हिडिओंचा आंतरराष्ट्रीय रॅकेट असल्याचा संशय असून त्या दिशेनेही पोलिसांचा तपास सुरू आहे। अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर। झी 24 तास एक पाऊल पुढे।